मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेली मनोज जरांगेंची यात्रा आज अहमदनगरमध्ये प्रवेश करणार आहे। नगर पाथर्डी रोडवरील 12 बाभळी येथे जरांगेंची जाहीर सभा होईल। अहमदनगर जिल्ह्यात 2 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत। आज मनोज जरांगे पाटील यांची पायी यात्रा अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे, त्यामुळे हे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। बीडच्या गेवराईत मनोज जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। अंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनासाठी जरांगे पाटील यांच्या पायी यात्रेला सुरुवात झाली आहे। मराठा आरक्षणासाठी सरकारला विनंती करणं बंद करा। अनेक वेळा करूनही त्यांचं समाजाकडे दुर्लक्ष होत असल्याचं मुंबईकडे कूच करावी लागली आहे। आता मराठ्यांच्या आंदोलनाला डाग न लागू देण्याची जबाबदारी तुमची असल्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे लाखो आंदोलकांसह मुंबईत धडकणार आहेत आणि या आंदोलनात सहभागी आंदोलकांनी मुंबई पोहोचल्यानंतर विजय यात्रा नाही तर आमची अंतिम यात्रा निघणार असं आक्रमक वक्तव्य केलंय। मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन मागे घेण्याचं आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। नवी मुंबईत मंगळवारपासून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात होते। 23 ते 31 जानेवारी दरम्यान महापालिका कर्मचारी हे सर्वेक्षण करणार आहेत। संभाजीनगरमध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाच्या आढळलेल्या नोंदीनुसार 1513 जणांचं प्रमाणपत्र जात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येत आहे आणि यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू केंद्रात 3 खिडक्या उघडण्यात आल्याची माहिती सध्या देण्यात आली आहे। मराठा समाजातील खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी शनिवारपासून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि या सर्वेक्षणासाठी 3982 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देत नियुक्त केलं जाणार असल्याची माहिती मिळते। मनोज जरांगे पाटील यांच्या पायी यात्रेत सहभागी मराठा आंदोलकांसाठी आमटी आणि भाकरीचा बेत करण्यात आलाय। बीडच्या मातोरीत हजारो स्वयंसेवकांनी हातभार लावलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज पुणे जिल्हा दौऱ्यावर जाणार आहेत। आदित्य ठाकरे हे मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा येथे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहेत। ते संध्याकाळी युवासेनेच्या मेळाव्याला ते संबोधित करतील। ठाकरेंच्या शिवसेनेचे 23 जानेवारीला नाशिकमध्ये महाअधिवेशन होणार आहे आणि या महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये 22 जानेवारीला दाखल सुद्धा होणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशन नाशिकमध्ये होत आहे। या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत हे नाशिकमध्ये आहेत। त्यांच्यासह सुभाष देसाई, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे आढावा घेण्यासाठी आज नाशिकमध्ये येणार आहेत। मी राजकारणामध्ये आहे आणि विरोधकांच्या स्वप्नातही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना टोला लगावलाय। तर आमदार अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खोटा निकाल दिला अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश होणार आहे। शैलेश मोहितेंच्या सोडचिठ्ठीनं आमदार दिलीप मोहितेंना मोठा धक्का बसणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगराध्यक्ष सुधाकर बडगुजरांच्या जामीन अर्जावर बुधवारी निकाल लागण्याची शक्यता आहे। बडगुजर हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत आहेत। रविकांत तुपकरांनी रेल रोको आंदोलन पोलिसांना गुंगारा देऊन यशस्वी करण्याचा सल्ला राजू शेट्टीने दिला होता आणि त्यावर आम्ही शरद जोशींचे विद्यार्थी आहोत। आंदोलन कसे यशस्वी करायचे हे माहिती असल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकरांनी देऊन शेट्टींना खोचक टोला लगावलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी एकला चलोरीची हाक दिली आहे, मात्र त्यांचा हा मार्ग सध्या तरी खडतर दिसतोय आणि त्यातच इंडिया आघाडीच्या इचलकरंजी येथील बैठकीत हक्काच्या उमेदवारीची मागणी केल्यानं ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। राजकीय पक्ष वाचणं ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलंय आणि त्याचप्रमाणे हे राजकीय पक्ष वाचले तर लोकशाही वाचेल आणि लोकशाही संपली की हुकुमशाही सुरू होणार असंही भाष्य त्यांनी केलंय। देशात लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्यात काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रा काढतेय। ही भारत जोडो न्याय यात्रा म्हणजे डोंबारांचा खेळ असल्याची टीका वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे।
महाविकास आघाडीतील समावेशाबाबत शरद पवार यांनी मीडियासोबत न बोलता आमच्याशी बोलावं। वंचित बहुजन आघाडी वाचवणारा पक्ष असल्यानं आम्ही बिना बोलवता जाणार नसल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीत शरद पवार गटाच्या 4 आणि अजित पवार गटाच्या 2 उलट तपासणी होणार आहे आणि त्यामुळे या निकालासाठी फेब्रुवारी महिना उजाडण्याची शक्यता आहे। नागपुरात 27 ते 29 जानेवारी दरम्यान खासदार उद्योग महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे। विदर्भात कृषी आणि औद्योगिक विकास होण्यासाठी या उद्योग महोत्सवाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीला राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी मार्गदर्शन केलं। रायगड जिल्ह्यातील पद्मदुर्ग किल्ल्याला खासदार सुनील तटकरे यांनी भेट दिली आहे आणि यावेळी किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली आहे। राज्यात गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ 29 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील 25 लाख टन साखरेचं उत्पादन घटणार आहे आणि यावर्षी महाराष्ट्रात 95 लाखापेक्षा जास्त साखर उत्पादन शक्य असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तर गतवर्षीच्या तुलनेत राज्यात 10 लाख टन साखर उत्पादन घटणार असल्याचा अंदाज सध्या आहे। मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होते। वारंवार पाईपलाईन फुटत असल्यामुळे संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेत दुरुस्तीची मागणी केली आहे। नंदुरबार बस आगाराला 24 नवीन बसेस मिळणार आहेत। यातील 10 बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या असून बसस्थानकात मोठ्या उत्साहात लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला। वर्धा बसस्थानक परिसरात पोलिसांनी मॉकड्रिल सध्या घेतली आहे। एखादी अनुचित घटना घडल्यास त्याचा सामना करण्याच्या अनुषंगानं ही मॉकड्रिल घेण्यात आली आहे। तर यासह बातमीपत्रात घेऊया एक छोटासा ब्रेक। पाहत रहा पुढारी न्यूज। तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी जाणार नाहीत, तर मुख्यमंत्री 22 जानेवारीनंतर आपल्या सर्व आमदार खासदारांसह अयोध्येला जाणार आहेत। राम मंदिर लोकार्पणाला अवघे 24 तास शिल्लक आहेत। आज दिवसभर अयोध्येमध्ये विविध पूजा आणि विधींचं आयोजन करण्यात आलं आहे। तर उद्या राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। कोल्हापूरच्या कागल येथील श्रीराम मंदिरात 3 दिवसीय लोकोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। राजे विक्रमसिंह घाटगेंच्या संकल्पनेतून या लोकोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। जळगावातील बालाजी मंदिर परिसरात मंत्री गिरीश महाजनांनी स्वच्छता केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी बालाजी मंदिर परिसरात आयोजित स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतलाय।